श्री ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय 13। ओंकार रूप अनादि हंसा, हे हंसरूप जगदीशा तुला नमस्कार असो। हे श्रेष्ठ परमेश्वरा, हे परिपूर्णा, तू परमहंसाचाही सद्गुरू आहेस। विद्या अविद्या, ज्ञान अज्ञान, प्रकृती पुरुष इत्यादी द्वैत भावनेशिवायच, दोन पक्षांशिवायच तुझे दोन पंख शोभत आहेत आणि शुद्ध सत्वाहूनही उत्तम असे तुझे सुरेख आणि सोज्वळ स्वरूप आहे। हंस हा पांढऱ्या शुभ्र वर्णाचा आहे असं म्हणतात, पण तुझा हंसपणा विलक्षणच आहे। सर्व वर्ण सोडून देऊन हंसपणा तुला शोभत आहे। सुवर्णाची कमळे विकसित झाली असता तेथे इतर हंस क्रीडा करतात, पण प्रेमाने उत्फुल्ल झालेले जे हृदयकमळ आहे त्या कमळात तू क्रीडा करतोस। हंसाचे राहण्याचे ठिकाण मानस सरोवरात आहे, पण तू मानसाविरहितच मनाशिवाय राहणारा आहेस। हंसाचे उड्डाण आकाशात असते आणि तुझे उड्डाण चिदाकाशात असते। विवेक रूप चोचीने तू दूध व पाणी सहज निरनिराळे करतोस आणि मग आसार टाकून देऊन शुद्ध सार ग्रहण करतोस। अशा तुला सुकुमार हंसाला जी चित्समुद्रामध्ये वैराग्य रूप शिंपीत तयार झाली त्या मुक्त रूप मोत्यांचा चारा असतो। पृथ्वीला मुळीच स्पर्श न करता केवळ निराधार मार्गाने तू हंसाच्या गतीने प्रवास करीतोस। ही तुझी प्रवासाची कला मोठी अद्भुत आहे। स्वभावतःच तुझ्या अंशाहून भिन्न नाही अशा चिन्मय वाग्देवतेला तू वागवितोस। तुझ्या अंशामुळेच तिला हंसवाहिनी असे नाव प्राप्त झाले आहे। तू चालविलेस तरच सरस्वती चालते, तू बोलविलेस तरच वेद बोलतो, तू जागृत केलास तरच प्राण हलतो आणि तुझ्या वक्तृत्व शक्तीने सरस्वती बोलते। सरस्वती ही वाणीची देवता झाली तरी तिला तुझ्यामुळेच बोलण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे। ज्याप्रमाणे मुरली ही मंजूळपणाने वाजते, पण वाजविणारा असतो तो वेगळाच असतो, ह्याप्रमाणे वाचा वचन आणि वक्ता तूच, सरस्वती तूच आणि बोलणाराही तूच। म्हणून आपल्या हंसरूपाची कथाही तूच सहज बोलवितोस। मोठमोठ्या कवींच्या ठिकाणी बोलण्यासाठी तू सरस्वती प्रकट केलीस। पहा, त्या हंस रूपाची अपूर्वता काही अभिनव गोष्टीच बोलविते। तो तू हंस स्वरूपी श्री जनार्दन सर्वभूती समानच आहेस। त्याचे श्रीचरण मस्तकी धारण केल्यामुळे जन्म मरून पळून जात गेले ते आपल्या आपणच भिवून पळू लागले असता ब्रह्मापाशी त्याला लपावायला जागा सापडली आणि त्याने जन्मा पाठीमागून मरणाला राहावायला ठिकाण नेमून दिले। म्हणून जो भ्रमात पडतो तो जन्म मरणात सापडतो आणि एकदा भ्रमाच्या चक्रात गुंतला की मग काही केले तरी सुटत नाही। तेथे तो रहाट माळेसारखा जन्ममरणाच्या यंत्रात सापडतो। एकाचा तडाखा सोसतो तोच दुसरा तडाखा डोक्यावर येऊन आदळतो। ते जन्ममरण निस्तरण्याकरिता तुझे सोहम हंसाचे स्मरण करावे लागते। जेव्हा कोणी ते स्मरण सावधपणाने करीतो तेव्हा त्याचा भ्रम नष्ट होतो। तो तू परमात्मा परमहंस आहेस, परब्रह्म स्वरूपी पूर्ण परमेश्वर आहेस। ब्रह्मदेवाच्या पुत्राला उपदेश करण्यासाठी तू हंस झाला होतास। त्या हंसमुखातील निरूपणच सांगण्यासाठी श्री शुकाचार्य वक्ते झाले आणि त्या भाषणातील अर्थ ग्रहण करूनच परीक्षिती परम पावन झाला। त्या हंसाचे हंसगीत श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत। ह्याकरिता श्रोत्यांनीही इकडे लक्ष द्यावे, म्हणजे सहज आत्मबोध प्राप्त होईल। तो हा 13वा अध्याय देव मोठ्या कळकळीने सांगत आहे। तो ऐकताच उद्धव विषयांचा नाश पाहू शकेल। 13व्या अध्यायामध्ये सत्वबुद्धीचे कारण निरूपण केले असून सद्विद्येच्या उद्धवाचा अनुक्रम अत्यंत सुलभ अशा रीतीने वर्णिला आहे। त्या हंसाच्या इतिहासाचा योग देव स्वतः सांगेल व त्यातच चित्ताला विषयांचा वियोग कसा होतो तेही सुलभ रीतीने सांगण्यात येईल। 12व्या अध्यायाच्या शेवटी सद्गुरूची भक्ती करून विद्यारूपी कुठार प्राप्त करून घेऊन जीवातील वासनात छेदून टाकावे असे सांगितले। जीवाचे जीवपणच छेदून टाकिले म्हणजे सर्वच साधने सोडून द्यावीत हे उद्धवाने ऐकून त्यावर काहीच उत्तर दिले नाही। तेव्हा उद्धवाच्या मनातील हेतू, त्याच्या अंतकरणात चाललेला गूढ विचार हे सर्व नीटपणे ओळखून देव श्रीकृष्ण आपण होऊनच बोलू लागला। तू म्हणशील की त्रिगुणांचे सूत्र लागून जीवाला जीवपण आलेले असते, ते 3 गुण अंगात आहे तोपर्यंत सद्विद्या उत्पन्नच होणार नाही। नारळाच्या तोंडावरची खीळ काढली नाही तर नारळातील पाणी
काही हातात यावायचे नाही, त्याप्रमाणे गुणच तर खरोखर गेले नाहीत तर विद्या कशी उत्पन्न होणार? हाच उद्धवाच्या शंकेचा तात्पर्यार्थ जाणून हे पहा, श्रीकृष्ण 3 श्लोकांनी त्याच्या त्या गहन शंकेचा निराश करतो. श्लोक 1. सत्व रज तम इत्यादी जे गुण आहेत ते खरोखर मायेचे आहेत हे लक्षात ठेव. हे सर्व निरूपण 12व्या अध्यायात मी तुला सांगितलेच आहे. आता सच्चिदानंद म्हणून जो आहे तो काही आत्म्याहून भिन्न नाही, पण सारे गुण काही तसे नव्हेत. ते प्रकृतीचीच कार्य असल्यामुळे प्राकृत होत. जे सत तेच चित आणि जे चित तोच आनंद. आत्मस्वरूपामध्ये काही 3 प्रकारचे भेद नाहीत, ते एक सच्चिदानंद स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे पांढरी, मऊ आणि गोड ह्या तिन्ही प्रकारांनी साखर ही एकच, त्याप्रमाणे सच्चिदानंद ही अविकृत वस्तू असून आकाराने ही एकरूपच आहे. प्रकृती हीच गुणांना उत्पन्न करणारी आहे आणि त्या गुणांमुळेच प्रकृती बलिष्ठ झाली आहे. ह्याकरिता उद्धवा गुणांची आणि आत्म्याची संगती कधी कल्पांती सुद्धा घडत नाही. आता विद्या साध्य करण्याचे लक्षण श्रीकृष्ण स्वतःच सांगतात. गुणानेच गुणांचा नाश करून सद्विद्या संपादन करावी हे लक्षात ठेव. ज्यावेळी प्रेमाने सत्वच वाढून रज आणि तम ही पूर्णपणे जळून जातात तेव्हा सद्विद्या हाती लागते आणि आत्मस्वरूपाचा बोध झाला म्हणजे सत्वाची झालेली वाढही मोडून जाते. सर्प ज्याला चावतो त्याला विष खाल्ले असता उतार पडतो, पण तेच विष जर भलत्या दिवशी खाल्ले तर आत्मघाताला वाढविते. त्याप्रमाणे रजाचा तमाचा लोप होऊन सत्व वाढते, पण तेच वाढलेले सत्व बाधकपणाने मोठे वाईट आहे. ती त्याची बाधा मी तुला पुढे अगदी स्पष्ट करून सांगेन. सर्व कर्मांपासून व कार्यापासून मी अगदी अलिप्त आहे. ज्ञाता तो मी, अत्यंत सुखी काय तो मी, अशा कल्पना वाढवून सत्वानेच गुणाने गुणांच्या कार्यामध्ये गुंतवून टाकले आहे. असा जो सत्वगुण वाढतो त्याचा आत्मतत्वानेच उपशम केला पाहिजे. त्याचे जेव्हा समूळ निर्दळन करावे तेव्हाच समाधान प्राप्त होते. उद्धवा, तू म्हणशील की तिन्ही गुण जर सारखेच आहेत तर सत्वाचीच वाढ कशी होईल? त्याचे उत्तर असे की गुण हेच गुणांना राखणदार असतात. तमोगुण वाढला असता त्याला ध्यान आवडत नाही, त्याग आवडत नाही व चंदनादी सुखविलास आवडत नाहीत. झोप किंवा दांडगा कलह ही आवडतात. रजोगुण वाढला तर ज्ञानाचे निरूपण ऐकत असताही त्याचे मन भोगाविषयी आसक्त असते. त्याला सदा सर्वदा विषयाचे ध्यान लागलेले असते. धनलोभ दृष्टीत भरला असता मग कोणी पायपोस काढला तरी त्याला राग येत नाही. ही रजोगुणाची जात आहे. तो रजोगुणी मनुष्य मनात स्त्री पुत्रांविषयी फार लोभी असतो. सत्वगुण वाढला असता स्त्रियादी भोगाविषयी उदासीन होतो. तो निरंतर भगवत चिंतन करीतो किंवा कीर्तन अथवा हरीची भक्ती करीतो. क्रोध, लोभ किंवा मोह ह्यांचे लक्षण सत्वाच्या काळात उत्पन्न होत नाही, परंतु एकटाच सत्वगुण तरी वाढणार कसा? कारण गुणांना गुणच रक्षण करीत असतात. सत्वगुणाच्या मागे तमोगुण असतो, पुढे परिपूर्ण रजोगुण भरलेला असतो आणि त्या दोहोंमध्ये सत्वगुण अडकलेला असतो. तेव्हा तो कसा वाढेल? तो तर पक्का अडकलेला असतो. अशी शंका मनात आणून सत्वगुण वाढवायचा नाही असे म्हणशील तर त्याच सत्ववृद्धीचे लक्षण सांगतो, ऐक. श्लोक 2. ह्या श्लोकांचे निरूपण करताना प्रथम उत्तरार्धाचे व्याख्यान सांगतो. त्यात सत्ववृद्धीचे कारण सात्विक वस्तूंचेच सेवन करणे हे सांगितले आहे. सात्विक पदार्थाचे सेवन केले असता सर्वस्वी सत्वाचीच वृद्धी होते आणि सत्वबुद्धीनेच वागले असता जीवांचीही पवित्रता होते. सत्वाच्या उत्कर्षाचे लक्षण म्हणजे धर्मनिष्ठा व स्वधर्माचे आचरण हे होय. त्याचप्रमाणे तेथील वासनांचे बंधन तो इहलोकात व परलोकातही इच्छित नाही हे लक्षात ठेव. अंतकरण शुद्ध झाले असता सत्वगुण अमर्याद वाढतो आणि पुरुषाच्या ठिकाणी माझ्या भक्तीचे लक्षण जो धर्म तो उत्पन्न होतो. सत्वाने धर्माची प्रवृत्ती वाढली असता गुरु भजनावर अत्यंत प्रेम जडते किंवा सत्वशील अशी माझी मूर्ती जेथे असते त्या ठिकाणी भक्ती उल्हास पावते. कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म तो साहजिक मलाच अर्पण करतो. माझ्याशिवाय इतरांची भक्ती त्याच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही. गुरु आणि भगवंत हे मिश्र नव्हेत असे लक्षण त्यावेळी स्पष्ट दिसू लागते. तेच अत्यंत थोर सत्वाचे लक्षण होय. हे धर्म पूर्ण सात्विकच होत. श्लोक 3. असे सात्विक धर्म वाढले असता ज्या सत्वामध्येच मुमुक्षूंचे विश्रांती स्थान असा पुरुषोत्तम प्रगट होतो
त्या सर्वोत्तम सत्वाची वृद्धी होते। अशा प्रकारे सत्ववृत्तीत जो धर्म वाढतो तोच अधर्माचा तत्काळ नाश करतो, कारण अधर्माचे मूळ रजोगुण आणि तमोगुण हे असतात, त्यांचे तो रूपनाम सुद्धा उरू देत नाही। सात्विक पदार्थांच्या सेवनाने सत्वाची वृद्धी होते, त्या सत्ववृद्धीमुळे सद्विद्या प्राप्त होते। कृपानिधी श्रीकृष्णाने हे सद्विद्या प्राप्तीच्या उपायाचे साधन सांगितले। आता सात्विक पदार्थांचे सेवन करावे असे जे सांगितले ते सात्विक पदार्थ कोणकोणते त्याचेही 10 लक्षणांनी निरूपण सांगतो, ऐक। श्लोक 4, गुणवृद्धीचे कारण आगम म्हणजे शास्त्र हे लक्षात ठेव। आप म्हणजे पाणी आणि आवडते स्थान तो देश होय। आता प्रजांचे लक्षण ऐक। प्रजा म्हणजे 3 प्रकारचे लोक, जशी ज्याची संगती तसे लक्षण त्याला प्राप्त होते। काळ म्हणजे दिवसाचे विभाग, कर्म म्हणजे शरीर जी जी क्रिया करते ते, जन्म म्हणजे चांगल्या प्रकारची दीक्षा, दीक्षेप्रमाणे इष्ट देवतेचे ध्यान, मंत्राचे लक्षण आपल्या आवडीप्रमाणे कर्त्याचा ज्यात अत्यंत आदर दिसतो त्याला संस्कार म्हणतात। हा 10 लक्षणांचा प्रकार आहे। आता जो गुणवृद्धीचा विचार तो ऐक। प्रस्तुत येथे सत्ववृद्धीला साधकांना निवृत्तीशास्त्र, वेदांतशास्त्र हे मुख्य आहे। उपनिषद भागांसह जो वेदांत त्याचा मथितार्थ ग्रहण करावा। आप म्हणजे जलाची पवित्रता, गोदावरी, भागीरथी आदी करून पवित्र नद्या, ज्यांचा अकस्मात एक शिंतोडा अंगावर ओढाला तरी पाप मुळीच शिल्लक उरत नाही, किंवा ज्याकरिता ब्रह्मादिक देव सुद्धा लाळ घुटीत असतात, असे माझ्या प्रतिमेचे चरणामृत किंवा शाळीग्राम शिळेचे तीर्थ हेही सर्व पातकांचा नाश करते। ज्याने सर्व तीर्थे पावन होतात ते ब्राह्मणांचे चरण तीर्थ श्री नारायण स्वतः शिरसा वंद्य करतो आणि ब्राह्मणाचे पाय आपल्या वक्षस्थळावर धारण करतो। पाणी कसलेही का असेना, जे पाणी सद्गुरूच्या चरणाला लागलेले असेल ते सकळ तीर्थांपेक्षाही श्रेष्ठ होय। ते सेवन केले असता तत्काळ उद्धार करीते। सत्ववृद्धीचे कारण उदक आहे, ते ह्या तीर्थाने पुण्य पावन होते आणि ते सेवन केले असता सत्वबुद्धीचे स्वरूप आपोआप प्रगट होते। प्रजा म्हणजे श्रेष्ठ लोक, साधू व वैराग्यशील पुरुषांची सेवा करावी, कारण त्यांच्या संगतीने जड जीवांचा उद्धार होतो। सत्ववृद्धीला कारण मुख्यत्वे करून सत्संगतीच आहे असे समज। त्या सत्संगतीचे महत्त्व 12व्या अध्यायात वर्णन केले आहे। आता देश म्हणजे नैमिषारण्यादी पुण्यभूमी किंवा सत्पुरुषांनी सिद्धी प्राप्त करून घेण्याकरिता स्थापन केलेले सिद्धिस्थान। ते स्थान निर्जन, एकांत आणि जेथे बसले असता तत्काळ सत्वाला अधिकाधिक बळ प्राप्त होते असे असावे। एकांतात आसन घालण्याचा अभ्यास पूर्ण झाला आणि चिदघन असे परब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत आवड उत्पन्न झाली की सत्वगुण आपोआप वाढतो। त्याचप्रमाणे साधकांना योग्य काळ म्हटला म्हणजे ब्राह्ममुहूर्त, रात्रीच्या 14व्या मुहूर्ताचा वेळ, पहाट, हाच काळ पूर्णपणे योग्य व अवश्य आहे। किंवा ज्यावेळी मन उद्वेगरहित असून हर्षयुक्त असेल तोही काळ योग्य होय। प्रेमपूर्ण अंतःकरणाने कीर्तन श्रवण करण्यामध्ये जो काळ जातो, किंवा जयंत्यादी महापूजा करणे, एकादशीला जागरण करणे ह्यात जो काळ जातो तीच काळाची उत्कृष्ट सार्थकता होय। हरिकीर्तनात गाताना आणि नाचताना जो काळ जातो त्या काळाचा महिमा खरोखर मला पूर्णपणे सांगता सुद्धा येणार नाही। निर्भिमानपणाने कीर्तन करणे, निर्लोभाने गाणे व नाचणे ह्यात जो काळ जातो त्या काळाला मी प्रत्यक्ष श्रीकृष्ण सुद्धा शिरसा वंद्य करतो। त्याचे महात्म्य कोणी वर्णन करावे? जे आशा पाशांच्या फळा विरहित किंवा निष्काम कर्म असेल त्यालाच कर्म असे म्हणावे, किंवा उपकारासाठी जी क्रिया करावयाची तेच खरोखर सात्विक कर्म होय। गुरुपासून दीक्षा ग्रहण करणे तो पुरुषाचा एक नवा जन्मच होय, हे लक्षात ठेव। उद्धवा, गुरु हाच सर्वस्वी मायबाप आहे, त्याचेही लक्षण ऐक। खरोखर जन्मलेल्या बालकाला सुद्धा 5 प्रकारचे बाप असतात। एक जन्म देणारा, दुसरा उपनयन करणारा आणि तिसरा अन्न घालून सांभाळ करणारा, जो भयापासून सोडविणारा, जो बंधापासून मुक्त करणारा आणि जो देहाचे मरण चुकविणारा तोही शास्त्राप्रमाणे पिताच होतो। याशिवाय एक 5वा पिता आहे, तो पंचमहाभूतांचा निराश करतो, तो मृत्यूपासून सोडविणारा असतो व गर्भवासाचे दुःख निवारण करतो। ज्याचे चरण दृष्टीस पडले असता संसार बंधन पीडा देऊ शकत नाही तो सद्गुरू म्हणजे पिता होय। तो भाग्याशिवाय मिळत नाही। जन्मलेल्या मुलाला जिकडे तिकडे आई आणि बाप ही वेगवेगळी असतात। बाप वीर्य घालणारा असतो आणि त्या वीर्याचे धारण त्यापासून होणाऱ्या गर्भाचे पोषण करण्याचे कार्य आईचे असते। सद्गुरू हा काही तसा पिता नाही,
तो आपले वीर्य न खर्च करता व योनीच्या द्वाराने जन्म न देताच स्वतः आई आणि बाप होतो. उदरातून बाहेर आल्यानंतर आईला पुत्र स्नेहाने कळवळा उत्पन्न होतो, पण बाहेर असेल ते पोटात घालून गुरुमाता ही खऱ्या कळवळ्याने थोरपणा पावली आहे. म्हणून शिष्याला खरोखर सद्गुरूच माता पिता होय. तोच आपल्या ममतेने त्याला वाढविणारा असतो आणि अभिन्न भावनेच्या योगाने गुरु शिष्याचे तादात्म्य होते. पूर्वी जे 4 पिते सांगितले ते ह्याचे सावत्र बाप होत असे समज. माता आणि पिता ही दोघेही भिन्न भिन्न असल्यामुळे त्यांना सख्खेपण ते कशाचे? म्हणून दयाळू सद्गुरू असेल तोच सत्शिष्याचा सख्खा बाप होय. त्यामुळेच त्या पिता पुत्रांमध्ये थोडा देखील विकल्प उत्पन्न होत नाही. त्या सद्गुरूपासून शैवी किंवा वैष्णवी दीक्षा प्राप्त होते, अथवा तो गुरु आत्मज्ञानाने चैतन्य घन अशा निर्गुणाचा उपदेश देतो. आता दीक्षा ह्या नावाचे लक्षण ऐक, जी 4ही पुरुषार्थ व 4ही मुक्ती देते आणि अविद्येची स्थिती पूर्णपणे लयास नेते, तिचेच नाव खरोखर दीक्षा होय. अशा प्रकारे हे उद्धवा, दीक्षारूप जन्माची जी कथा मी तुला यथा तथ्य सांगितली. आता ध्याननिष्ठ म्हणून जी सात्विकता असते ती सांगतो ऐक. खरोखर ज्याचे शरीर सत्वोपाधिक आणि ज्याचे स्वरूप केवळ ज्ञानमय असते, तो श्रीविष्णू हेच सात्विकांचे ध्येय होय. त्याचे ध्यान करावे. अथवा गाईच्या दुधासारखा शुभ्र किंवा कापुरासारखा गौर वर्ण ज्याचा आहे, तो पंचमुखी श्री शंकर संसारातून तरुण पलीकडे जाण्यासाठी ध्यानात आणावा. ह्या मूर्तीचे ध्यान करू लागले असता ध्येय, ध्यान आणि ध्याता हे सर्वच नाहीसे होते आणि अंतःकरणामध्ये ज्ञान स्वरूप ठसून राहते. सात्विकतेचे ध्यान हेच होय. जशी दीक्षा तसेच ध्यान हाच आगमशास्त्रातील सिद्धांत आहे आणि ज्ञान स्वरूपाला पोचणे हेच त्या ध्यानाचे पर्यवसान आहे. केवळ ज्ञानाचे भांडार ते सद्गुरूचे स्वरूप होय. त्याचेच निरंतर आत्मनिष्ठेने अनुसंधान ठेवून ध्यान करावे. पंचभूतात्मक देहाची मूस करून त्यात ब्रह्मरूपी रस ओतला की शिवविवंत गुरु स्वरूप तयार होते. ह्याकरिता त्याचेच रात्रंदिवस ध्यान करावे. उद्धवा, सात्विकांचे जे ध्यान आहे ते हे आहे हे लक्षात ठेव. आता मंत्राचे ग्रहण कसे असते तेही निरूपण ऐक. जी सर्व मंत्राची माता, जी तत्काल ब्राह्मणाला द्विजपणा देते, त्या गायत्रीच्या मंत्राचे ग्रहण केले असता ब्राह्मणांना ब्राह्मणपणाचा अधिकार प्राप्त होतो. जी सर्व मंत्राचा राजा आहे, जी ब्राह्मणांच्या वाट्यास आली आहे, जिच्या धाकाने मला श्रीकृष्णालाही ब्राह्मणांची पूजा करणे भाग पडते, ती गायत्री ब्राह्मणांच्या हाती सहज आली आहे. तिची लोभिष्टपणाने उपेक्षा करून ब्राह्मण दरिद्र दशा पावले आहेत. गायत्रीवर निष्ठा ठेवणारा जो ब्राह्मण असतो त्याचे चरण मी शिरसावंद्य करतो. मंत्रामध्ये गायत्री मंत्र श्रेष्ठ आहे अशाबद्दल वेद प्रमाण आहेत. गायत्री मंत्राचा प्रवेश झाल्या वाचून इतर मंत्रांना वेदांत प्रवेश करण्यास मुळी वावच नव्हता. मुख्यतः गायत्री मंत्राच्या ठिकाणी ते सर्व मंत्र वस्ती करून राहिले आहेत. गायत्री मंत्राचा संबंध नसेल तर ब्राह्मणांच्या मुखात वेद शिरूच शकणार नाहीत. मग इतर मंत्राची गोष्ट काय सांगावी? तात्पर्य, वेदांना गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्रातील अत्यंत गुह्य म्हणजे एक ज्ञानस्वरूप परब्रह्मच होय. तो मंत्र ब्राह्मणांनाच सुलभ आहे, पण ते सुद्धा त्यातील वर्म चुकले. अशा प्रकारे गायत्री मंत्र हा पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे व सर्व सिद्धींना उत्पन्न करणारा आहे. शैव किंवा वैष्णव मंत्राचे ग्रहण केले तरी सुद्धा गायत्री मंत्रानेच तत्काल सत्वशुद्धी होते. सत्वाची शुद्धी झाल्यावर त्याच्या मागून कोट्यवधी शैव मंत्र किंवा वैष्णव मंत्र प्राप्त होतात आणि त्या सत्वशुद्धीनेच साधकांना तत्काळ आत्मदृष्टी प्राप्त होते. उद्धवा, मंत्र ग्रहण करण्याचा हा खरा विचार आहे, हे तू लक्षात ठेव. आता संस्कार असे ज्याला म्हणतात तो प्रकार ऐक. मनाचे संकल्प व विकल्प तोडावायच्या उत्कट इच्छेने त्याच विषयींचा प्रयत्न जो मोठ्या नेटाने सुरू करीतो त्याला आधी संकल्प उत्पन्नच होत नाही आणि कदाचित उत्पन्न झालाच तर तो त्याला जेठल्या तेथेच ठेचून टाकीत असतो. तो निरंतर विचार दृष्टीनेच पाहत असतो, म्हणून तो मनानेही मोकळा असतो. परमात्म निष्ठेच्या भरात तो निरंतर मनाला मोडूनच काढतो. त्याच्याशिवाय मनाला अर्धघटकाही मोकळे राहू देत नाही. स्मरणाच्या कौशल्यातच मन गुंतवून ठेवतो. तो वैराग्याच्या बळाने मनाचे दमन करतो आणि त्याच्या भयानेच हरीचे चिंतन करीत राहतो. धन्याचा शब्द जसा दासी उल्लंघन करीत नाही त्याप्रमाणे तो आपले मनही ईश्वर नाम स्मरणाधीन करून ठेवतो. इंद्रिय अनेक प्रकारच्या पदार्थांना पाहत असतात, परंतु मन हे दुसऱ्या कोणत्याच विषयाला पाहत नाही.
ते जागृतीमध्ये व स्वप्नांमध्ये सुद्धा स्वभावतःच अखंड हरीचे स्मरण करीत असते। अशा संस्काराने मन संस्कृत झाले म्हणजे ते निमिषाला हरीचेच चिंतन करीत राहते। श्वासोच्छवासांचे जाणे येणे होत असते, त्यात सुद्धा परब्रह्म ते मीच हे ध्यान असते। साहजिकच भगवंताच्या नामस्मरणाचा आदर असणे ह्यालाच आत्मसंस्कार असे म्हणतात। हाच सत्ववृद्धीचा प्रकार श्रीकृष्णाने सांगितला। आत्मशुद्धीचे जे मुख्य कारण ते 10 लक्षणांनी तुला सांगितले। साधकांनीही त्याचे सेवन करावे म्हणून मीही त्याचे अधिक स्पष्टीकरण केले। आता जेणेकरून तमोगुण खवळून वाढतो त्या तमोवृद्धीचीही 10 लक्षणे आहेत, त्यांचा निखालस त्याग करावा म्हणून तेही निरूपण सांगतो। त्यातील शास्त्र अभिचारित असते तो मार्ग वेद विरुद्ध होय। त्यात दारू मद्य ताडी ही हटकून ग्रहण करतात। जे इहलोक व परलोक ह्यांच्यापासून भ्रष्ट झालेले पाखंडी नाना प्रकारची सोंगे घेणारे व मस्तकांचे मुंडन केलेले असतात, त्यांच्या संगतीची मोठी आवड असते। आणि ज्यात वेद विधींना विरोधी प्रकार असतात, द्वेष दुवा किंवा परदारा ही दुर्व्यसने असतील, तेथेच कायमची बैठक असते। आणि त्याला एक वेळ एक अन्न मध्यरात्रीची, त्यावेळी त्या कर्माचा विधी चालवायचा। त्या कर्माचा आरंभ म्हणजे जारण मारण मोहन स्तंभन उच्चाटन किंवा वशीकरण करावे। हे सर्व कर्म तामस होय असे समज। जन्म म्हणजे दीक्षाग्रहण होय म्हणून प्रेत भूत पिशाच विद्येने प्रेतभूतांचे आराधन केले म्हणजे तामसांनाही प्रेताचा जन्म प्राप्त होतो। ज्याच्या अंगी तमोगुण प्रामुख्याने असतो तो पुरुष क्रोधयुक्त होऊन शत्रूचाच ध्यास घेतो व त्याचा घात करावयालाच उद्युक्त असतो। त्याचे मंत्र तामसी असतात आणि देवता पाहिल्या तर मुकी मैडी घाणेरडी उष्टी चांडाळीन किंवा प्रेताची देवता कंकाळी म्हणून असते ती। आणि त्यांची मंत्र योजना ही अशीच, दगड मातीचा संस्कार करून बांधलेले घर माझे, ही जमीन माझी, हाच निरंतर ध्यास। निजल्यावर स्वप्नात सुद्धा भिंती घालीत असतो, एवढी घराची आसक्ती। घर बांधण्याचे सुद्धा सामर्थ्य नसले तरी त्या बखळीच्या आत नेहमी दगडमाती राखीत असतो। चिटपाखरू सुद्धा इथे राहावयाला येऊन देत नाही। ज्या देहासाठी घर बांधावे लागते त्या देहालाही तो दुस्सह कष्ट देत असतो। तामस संस्काराच्या योगाने घराच्या आसक्तीने तो केवळ वेडाच बनलेला असतो। गृहाच्या लोभाची खटपट तो पुरुष मरेपर्यंत सोडित नाही, तोच त्याचा तामस संस्कार होय। आणि त्याचा संसार म्हणजे माती, ज्याच्या योगाने तमोगुण बळावतो त्याची ही 10 लक्षणे आहेत। आता राजसाचे स्वरूप ऐक। त्याचे स्वरूप याहून निराळे असते। सत्वगुणाचा स्वीकार करावा आणि दुसरा तो तमोगुण त्याचा त्याग करावा। आता पुढून चावरा आणि मागून लाथा मारणारा असा तिसरा रजोगुण ऐक। हे पहा, शहाणी आणि शिंदळ स्त्री असते, ती आपल्या पतीचे मन प्रसन्न ठेविते आणि मग त्याला फसून व्यभिचाराकरिता बाहेर जाते। त्याप्रमाणे हा रजोगुण आहे। ज्याप्रमाणे एखादे अडेल तट्ट दिसण्यात मोठे छान दिसते, पण रस्त्यामध्ये अडते आणि आडवाटेत शिरते आणि मग काही केले तरी पुढे पाऊल म्हणून टाकीतच नाही, मागे मागेच सुरू लागते, त्याप्रमाणेच रजोगुणाची स्थिती आहे। त्यामध्ये कल्पांत येऊन ठेपला तरी त्याग घडण्याचा संभवच नाही। असा मनुष्य धर्म करीतो तो केवळ दांभिक भावानेच करीतो आणि मनात कामाची आसक्ती असते। सोबतीने चालत असलेला चोर सर्वस्व लुटण्याकरिता चाकर होऊन बरोबर धावत असतो, त्याचप्रमाणे रजोगुणाचाही प्रकार आहे। तोही इच्छेचा संसार वाढवित असतो। त्यामुळे मनुष्य कामाच्या आसक्तीने धर्म करतो, केलेले कर्म निश्चयपूर्वक उपभोगून घेतो आणि त्यामुळे तो स्वतःलाच जन्ममरणाच्या भोवऱ्यात पाडतो। कधी कल्पांती सुद्धा त्यातून सुटत नाही। सात्विक लोक माझ्या भजनाने तरुण जातात, तामस असतात ते माझ्या विरोध भक्तीने तरुण जातात, परंतु राजसांचे जन्ममरणातील भ्रमण रजोगुणामुळे कधी सुटतच नाही। रजोगुणांची वाढ ज्याच्या योगाने प्रबळ होते ती 10 लक्षणे तुला सांगतो। काम्य कल्पना निखालस सोडून देण्याकरिता हेही निरूपण ऐक। राजस लोकांचे जे शास्त्र ते केवळ प्रवृत्तीपर असते, ते केवळ वासनामय असते। ज्याच्या योगाने इहलोकी व परलोकी सुख मिळेल त्यासाठीच राजस माणसाला नेहमी अत्यंत आदर असतो। आप म्हणजे केवळ पाणी, पण त्यालाच वेलदोड्याचा व वाळ्याचा उत्तम सुगंध येत असेल, त्यात कापुराचाही वास असेल व अत्यंत थंडगार असेल, तेच राजसाला अत्यंत प्रिय असते। आता तो कोणाची संगत धरतो ते ऐक। राजासारखे लोक, सभापती
व्यवहारात चतुर, लोकांचे अत्यंत चित्तरंजन करणारे असे प्रवृत्तीपर लोक असतील तेच त्याला आवडत असतात. राजदरबारात किंवा सभेत, पारावर किंवा मोठी व्यापारी देवघेव चालते अशा ठिकाणी किंवा मंडप व तोरणे लावलेली असतील त्यात तो मोठ्या सन्मानाने जाऊन बसतो. जेव्हा घरच्या घरात वेळ जाईनासा होतो तेव्हा शहरातील एखाद्या अड्ड्यावर जाऊन बसतो, नाहीतर बुद्धिबळाचा डाव खेळण्यास मोठ्या आवडीने तयार होऊन बसतो. आता रजोगुणांची वेळ ऐक. सूर्योदय झाल्यानंतर जो काळ असेल तो किंवा संध्याकाळची वेळ ही राजस होय. ह्या वेळा त्याला मोठ्या प्रिय. राजस लोकांचे सर्व कृत्य लोभिष्टपणाचे असते. धनधान्य प्राप्त व्हावे म्हणून ते धर्म करीतात. पशु पुत्र असावे हीच त्यांची नेहमीची वासना. ते निरीच्छपणा स्वप्नात सुद्धा जाणत नाहीत. राजसांना इच्छा मोठी दांडगी असते. कामाच्या आसक्तीसाठीच दीक्षा घ्यावायची, तेच त्यांचे जन्म हे लक्षात ठेव. त्यांना निरंतर स्त्रियेचाच ध्यास असतो. मंत्र घ्यावायचा तो मनात काहीतरी अभिलाष धरून घ्यावायचा, जेणेकरून आपला सन्मान होईल, आपली प्रतिष्ठा वाढेल आणि ज्याचा गुण मोठा अलौकिक दिसेल असला मंत्र तो अत्यंत आदरपूर्वक अवश्य ग्रहण करीतो. त्याचा संस्कार तर अतिशयच राजस असतो. त्यात शरीर भोगाचेच विलास असावायचे. परोपरीचे अनेक सुगंध आणि धुवून अगदी स्वच्छ केलेली वस्त्रे हीच त्याला नेहमी आवडत असतात. पोटातील हेतू हाच की माझा लौकिक वाढून लोकांनी मला गादी तक्क्याशी बसवावे, माझी आज्ञा मोठमोठ्या लोकांनी शिरसावंदी करावी आणि भर सभेत लोकांनी मला मान द्यावा. उद्धवा, रजोगुणांची ही 10 लक्षणे आहेत. त्याचे स्वरूप हे. म्हणून राजस लोकांना जन्ममरण सरस्वी कधीच सुटत नाही. सात्विक मनुष्य विवेकावर निष्ठा ठेवून त्याग करतो. तामस असतो तो रागाच्या झपाट्याने त्याग करतो. परंतु राजस हा कनक कांतेला लोभाविष्ट झालेला असल्यामुळे त्याला खरा त्याग म्हणून कधीच घडत नाही. ह्या 3 गुणांचे लक्षण मी तुला निरनिराळ्या प्रकाराने सांगितले. आता तिहींचे सर्वसाधारण स्वरूपही सांगतो, ऐक. श्लोक 5. विचाराने ज्यांची बुद्धी परिपक्व झाली आहे असे वाडवडील जे आचरण करतात, ज्याचे लोक अत्यंत आदराने स्तुती करतात, ते खरोखर सात्विक कृत्य होय, असे माझे ठाम मत आहे. विचारवंतांच्या उपदेशाने ज्या गोष्टींची लोक निंदा करतात ती तमोगुणांची पीडा होय, असे माझ्या मनाला वाटते. ज्याची कोणी स्तुतीही करीत नाही, कोणी निंदाही करीत नाही, मनापासून उपेक्षा मात्र करतात, ते कृत्य खरोखर राजस होय, हे लक्षात ठेव. त्याची बाधा फार कठीण. ज्याप्रमाणे विष घालून शिजवलेले अन्न वरून गोड लागते परंतु त्याच्या आत मरण असते, त्याप्रमाणे हा राजस गुण आहे असे समज. त्याचे बंधन मोठे विलक्षण असते. राजसाला ज्ञानोपदेश करता करता वेद सुद्धा टेकीस आला. त्याला उपदेश करताना ब्रह्मदेव सुद्धा थकला. खुद्द माझ्याने सुद्धा त्याला उपदेश करवत नाही. ह्याच करिता विचारी लोकांनी रजोगुण उपेक्षा करून फेकून दिला आहे. त्याला दूर लोटण्याचे हेच कारण. तुलाही मी ते सांगितले. म्हणून साधकांनी सात्विकाचेच सदा सर्वदा अवश्य सेवन करीत असावे. या सात्विक सेवनाचा संपूर्ण गुण तुला मी आता सांगतो, ऐक. श्लोक 6. सात्विक पदार्थांचे सेवन केले असता खरोखर सत्वगुणाची वृद्धी होते आणि पुरुषांमध्ये सत्वगुणाची वृद्धी झाली असता धर्माकडे आपोआपच प्रवृत्ती होते. धर्म प्रवृत्तीने माझे भजन घडते आणि माझ्या भक्तीचा उल्हास वाढला की भक्तांना मी प्रसन्न होतो. त्यावेळी ज्ञानही आपोआप प्रगट होते असे समज. तत्त्वमसी इत्यादी जी वाक्य आहेत त्यांचा अर्थ गुरुच्या द्वाराने कळून ज्ञानप्राप्ती होते. तर मग सत्वशुद्धीने कोणत्या हेतूकरिता धर्मभक्ती केली पाहिजे? उद्धवा, असा जर तू मनामध्ये विकल्प धरशील तर त्याचा विचारही ऐक. सत्वशुद्धीचा उपयोग काय तोही मी तुला यथार्थ रीतीने सांगेन. सत्वशुद्धी झाल्याशिवाय केवळ गुरुवाक्याचेच श्रवण घडले तर ते बाजारातल्या कलकलाटाप्रमाणे होय. त्याने कधी आत्मस्वरूपाची ओळख व्हावायची नाही. आंधळीच पोर जिच्या पोटी जन्मास येते ते रात्रंदिवस तिचे स्तनपान करीत राहते, पण त्याला आई म्हणून कसली असते ती दृष्टीसही पडत नाही. तशीच त्या उपदेशाची स्थिती असते. प्रत्येक इंद्रियात सजीवपणा ठेवून भगवान हा सर्वांचाच प्रतिपाळ करीत असतो, परंतु विषयाने आंधळी झालेली माणसे त्याला पाहत नाहीत. त्यांच्या चित्ताची शुद्धीच झालेली नसल्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही. शेळीच्या गळ्यात चांबडे लोंबत असते त्याला स्तन असे खोटेच म्हणत असतात. त्याचप्रमाणे सत्वाची बुद्धी झाल्याशिवाय उपदेश हाही व्यर्थ होय. वाहत्या पाण्यावर
अक्षरे लिहिली तर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक अक्षर सुद्धा उमटत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानही सत्वशुद्धीशिवाय स्पष्टपणे प्रगट होत नाही। पूर्णपणे सत्वशुद्धी झाली असताही जोपर्यंत धर्मबुद्धी प्रगट होत नाही तोपर्यंत ग्रहणात ज्याप्रमाणे चंद्र दिसावायचा नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानाची सिद्धी व्हावायची नाही। हरिकथा श्रवण करू लागली की कंठ भरून यावायचा, अंगावर रोमांच उभे राहावायचे, अंगाला घाम यावायचा, रडू लागावायचे, पण एक पैक खर्चण्याचा वेळ आला की प्राणच जावायचा। असे ज्याचे वर्तन असेल त्याच्या ठिकाणीही ब्रह्मज्ञान प्रगट व्हावायचे नाही। अंतःकरणातील लोभ जोपर्यंत सुटला नाही तोपर्यंत खरे ज्ञान कसे मिळणार? जेव्हा सत्वशुद्धी आणि धर्म ही दोन्ही स्पष्ट दिसू लागतील तेव्हाच तो आत्मज्ञानाच्या जोरदार प्रेरणेने योग्य मार्गाला लागतो। त्या धर्म मार्गाने वागत असताही जर माझी भक्ती सोबतीला असेल तरच चोरापासून अडवणूक होत नाही व झट दिसी तो मला येऊन मिळतो। त्या भक्तीची संगत सोडून दिली असता पुढील राजमार्ग सुद्धा ओळखत नाहीसे होतात। तेव्हा काम क्रोध घात करण्याला प्रवृत्त होतात आणि विकल्परूप भोवरे असतात ते बुडवितात। अरे, भाग्याशिवाय माझी भक्ती प्राण्यांच्या संगतीला असत नाही। ज्या भक्तीच्या संगतीने मार्ग चालू लागले असता यत्किंचितही अडचण पडत नाही। माझ्या भक्तीबरोबर मोठे शूर व नावाजलेले असे 9 प्रकारचे वीर असतात। ते युद्धाला सज्ज झालेले असून सदोदित शत्रूच्या समोर उभे राहतात। आत्मज्ञानाच्या योगाने ते मोठे योद्धे बनले आहेत। म्हणून माझ्या भक्तीशिवाय हजारो प्रकारांनी श्रवण व मनन केले असताही माझी प्राप्ती होत नाही। भजनानेच माझी पूर्ण प्राप्ती होते। अहो, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंताचीच भावना ठेवणे ह्याचेच नाव माझी श्रेष्ठ भक्ती होय। ती स्वतःच सोबतीन झाली म्हणजे काम क्रोध मोह हे पीडा देऊ शकत नाहीत। मोठ्या अगत्याने घागर नेऊन ती गंगेत किंवा समुद्रात उपडी बुडविली असता तीत पाण्याचा एक थेंब सुद्धा शिरत नाही। त्याप्रमाणेच महावाक्याची ही गोष्ट आहे। म्हणून अत्यंत आदराने आणि धर्मशील बुद्धीने माझे भजन केले असता मी प्रसन्न होतो आणि माझ्या प्रसादानेच ज्ञान प्रकाशित होते। उद्धवा, असे न करता अर्थावर आणि स्वार्थावरच लोभदृष्टी ठेवून माझी कोरडीच भक्ती केली असता मी लक्ष्मीपती प्रसन्न होत नाही हे निश्चित समज। जो धन मन वाणी ही जिजवून माझे भजन करतो त्याला जसा चंद्रकिरणांनी चकोर प्रसन्न होतो तसा मी प्रसन्न होतो। व्यालेली गाय जशी वत्साला स्नेहभरित होऊन दूध देते त्याप्रमाणे अत्यंत संतोषाने मीही प्रसन्न होतो। त्या माझ्या प्रसादाच्या योगानेच माझे ज्ञान माझ्या भक्तांना प्रगट होते। मोठी सद्गुणी सुंदर आणि पतिव्रता असून पतीला अत्यंत आवडणारी स्त्री असेल तर तिचा पती तिने न मागताच तिला सर्वस्व देतो। त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांना प्रसन्न होतो। माझ्याच प्रसादाने जे ज्ञान प्रगट होते त्यालाच श्रुती व स्मृती अशी नावे देतात हे लक्षात ठेव। आणि सहज लीलेने अविद्येचा नाश होतो त्याचे नाव अपोहन। दोन्ही शरीरांना कारणभूत अशा गुणांचे निरसन, गुणांपासून देह उत्पन्न होतो त्याचे देहापासून ज्ञान उत्पन्न होते, पण त्याच ज्ञानाने गुणांचा नाश होतो तेव्हा देहाचे काही निरसन होत नाही असे म्हणशील। कारण पक्षी आपलेच पंख तोडून टाकील किंवा नारळच नारळीला तोडील किंवा वाघ आपल्या मांसाची गोडी आपणच चाकील ही गोष्ट खोटी असे तू म्हणशील। हे कधी न घडणारेच जर घडून येईल तर देहातील ज्ञानाने गुणांचा आणि देहाचा नाश होईल। असा जर तुझ्या मनात विकल्प येईल तर त्याचेही निराकरण सहज ऐकून ठेव। श्लोक 7। दयोयोगाने वाऱ्याच्या सोसाट्यात वेळूंच्या रानामध्ये ते वेळू परस्परांवर घासले जातात व अशा रीतीने त्यांच्या स्वजातीयांच्या घर्षणाने ठिणगी पडते आणि ती पेटून सर्व वनाची होळी करून टाकते। त्याच्या ज्या कांड्यात अग्नी उत्पन्न होतो ते कांडे सुद्धा जो जाळून खाक करतो तो त्या वनातील एक काडी सुद्धा शिल्लक ठेवत नाही आणि स्वतः ही राख होऊन विझून जातो। त्याप्रमाणे वैराग्याच्या अभ्यासरूप वायूचे त्रिगुणांचे घर्षण होतात तेथे ज्ञानरूप अग्नी उत्पन्न होतो आणि अविद्यारूप वनाला जाळणारा होतो। तो हरिरूप गुरुच्या कृपेने धडाडतो, वृत्तीच्या रूपाने भडकतो आणि देहांना लागून गुणांना जाळाव्यास प्रवृत्त होतो। तेव्हा आशेच्या आणि तृष्णेच्या झुंडी जळून जातात, काम लोभ रूप कोल्ही जळून जातात, क्रोधरूप वाघाची होळी होते आणि मदरूपी हत्तीही पेटू लागतो। स्नेहाचे काटेरी झुडूप जळून जाते, असत्यरूप बोरीचे काटे जळून जातात, मोहरूप अजगर तर तात्काळ जळून जातो आणि शेवटी काळरूप काळविटही जळून जातो।
इतक्यात अहंकार रूप डुक्कर उठतो. कितीही पाठलाग केला तरी तो सापडत नाही, इतका तो अनिवार्य होतो. पण तो विक्राळ रूपी डुक्कर देखील जळून जातो, इतका तो वनवा चहूबाजूंनी पसरलेला असतो. पळून जाण्यापुरती एक अणुभरही सुटी जागा राहत नाही. अशा रीतीने अहंतारूप रानडुक्कर पळता पळता जळून जातो व पूर्णपणे मरतो. अग्नीचे लाघव मोठे विलक्षण आहे. तो आपणच आपल्याला सुद्धा जाळून घेतो. इतकेच नव्हे तर तो दाहक शक्ती सुद्धा जाळून टाकून आपल्या स्वस्वरूपात जाऊन स्थिर होतो. हे निरूपण ऐकून उद्धवाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, लोकांवर केवढा हा संकट प्रसंग आपोआप ओढवला आहे. ह्या नश्वर देहापासून परज्ञानाचा आनंद प्राप्त होतो असे असता तो सोडून देऊन दुर्दैवी लोक विषयावरच लुब्ध होऊन मरमर मरतात. सात्विक सेवनाने सत्वाची वृद्धी होते आणि तेणेकरून दुर्मिळ अशा सिद्धीचा लाभ होतो. पण ती सिद्धी सोडून देऊन दुर्बुद्धी लोक विषयांच्या विधीमध्येच रममाण होतात. हा लोकांमध्ये केवढा अनर्थ माजला आहे अशी मनात शंका उत्पन्न झाली. म्हणूनच पहा, मोठ्या जिज्ञासेने तो श्रीकृष्णाला विचारू लागला. श्लोक 8. उद्धव म्हणाला, हे मुकुंदा, सर्वज्ञ गोविंदा, ऐक. विषयांचे संकट पावलोपावली नडते हे सदोदित सर्वांना कळून चुकले आहे. जो विषयाधीन होतो तो सर्वत्र सर्वस्वी नेहमी दीनच झालेला असतो. हे सर्व लोक धडधडीत पाहत असताही त्यांना विषयांची केवढी भयंकर आसक्ती पहा. ज्याप्रमाणे कुत्रा, गाढव व बोकड असावेत त्याप्रमाणेच विषय भोगण्यामध्येच लोक निर्लज्ज झालेले असतात. आपल्या हिताचे कार्य सोडून विषयाच्या आवडीनेच लोक का नाचत असतात. कुत्री खेकसून पाठीला लागत असते तरी त्याच वेळी कुत्रा तिच्या मागे लघळपणा करीत राहून शेपूट हलवून हुंगीतच असतो. तो लोकांची सुद्धा लाज बाळगीत नाही. आंधळा, लूद भरलेला, रोगी, चिंतारूप, फुटक्या मडक्याचा काट गळ्यात अडकलेला असतो तरी सुद्धा तो कुत्रीच्या पाठीमागे धावतो. इतका तो कामासक्तीने विचारशून्य होतो. कुत्री रागारागाने त्याच्यावर खेकसत असते तरी ते कुत्र्याला गोडच वाटते. त्याचा सर्व जीव तिच्या शेपटीत गुंतलेला असल्यामुळे तिच्या मागोमाग हिंडत असतो. तिच्या अंगाला त्याचे अंग लागले की ती कुत्री क्रोधाने त्याच्या मागे धावते तरी तो तिची शेपटी म्हणून सोडित नाही. त्याच्या कामेच्छेला जोरच चढत असतो. इतक्या यातनेतूनही जर भोग मिळालाच तर त्या भोगाबरोबर तो अडकून पडतो. तेव्हा चारही बाजूंनी लोक हाडहाड करू लागतात आणि जगापुढे सर्व फजिती होते. निंदेचे अनेक दगड अंगावर बसत असतात. मूर्ख लोक सुद्धा तोंडावर थुंकतात. पुरुषाची अवस्थाही अशीच होते. तरीही त्याला कामच अतिशय आवडतो. ते कुत्र्याचे जुग लागलेच सुटते आणि मनुष्याचे जुग कल्पांतही सुटत नाही. स्त्रीच्या लोभाने अतिशय लंपट झाल्यामुळे तिच्यासाठी तो नाना प्रकारचे संकटे सोशीत असतो. किंवा गाढवाचा प्रकार पहा. गाढवी लांब पाहिली की गाढव ओरडत तिच्याकडे धावत सुटते. मुळीच लाज धरीत नाही. गाढवी पुढे पुढे पळत असते आणि गाढव मोठ्या लालचीने तिच्या मागे धावत असतो. ती लात मारून त्याचे थोबाड फोडते तरी हा तिच्या पुढे पुढे घुसतो. तिने छातीवर लाथा मारल्या तरी तो तिच्यावर प्रेमच करीतो. अशा रीतीने स्त्रियांचे पती गाढवासारखी वावरत असतात. किंवा बोकडाची जशी गती तशीच दशा पुरुषाची असते. बोकड माराव्यासाठी खाटकापाशी जरी आणला तरी तो शेळ्यांच्या मागे लागतच असतो. आपल्याच जातवाल्यांना मारताना प्रत्यक्ष पाहत असतो पण त्या दुःखाने तो काहीच पाश्चाताप पावत नाही. मृत्यूच्या जवळ येऊन पोहोचले असताही ते लोभाने विषय सुखांच्या इच्छा करीतच असतात. मरणाची शेवटची पायरी जे वार्धक्य ती येऊन उरावर आदळले तरी विषयाकडेच जो तो धावत असतो. मरणाची आठवण सुद्धा करीत नाही. खाटकांनी बकरा कापावायला आणलेला असतो. तो आपल्या सोबत्यांना मारतानाही पाहत असतो पण तो त्याची पर्वा न बाळगता आनंदाने शेळीजवळ रममाण होण्यासाठी तडफडत असतो. बोकड, कुत्रा आणि गाढव हे विषयी खरे पण ते शेळी, कुत्री व गाढवी ह्यांच्या ऋतुकाळातच विषय भोगायला तयार असतात. पुरुषाचा कामाचा प्रकार तसा त्याहून जबर, कारण तो नेहमी अनिवार्य कामातूर असतो. कुत्रीला गर्भ राहिला म्हणजे मग कुत्रा सुद्धा तिच्या संभोगासाठी तयार होत नाही. पण पुरुषाची गोष्ट मात्र मोठी विचित्र आहे. ते गरोदर असलेल्या स्त्रीचाही उपभोग घेतात. गाढव गाढवीला झोंबतो इतकेच, पण तो काही तिला मोत्याचे अलंकार घालीत नाही. पण मनुष्याला स्त्रीची आवड इतकी दांडगी असते की तिचे तो अनेक प्रकारे कौतुक पुरवितो. तिच्या विणीत गोंडे फुले पाहिजेत. तिच्या कुंकुम तिलकावर रत्नजडित बिजवरा पाहिजे आणि तिच्या नाकात पाणीदार मोत्यांची
नथ हलत राहिली पाहिजे ही मनुष्य जन्मातील आवड जरी प्रसूत होण्याचा काळ जवळ येऊन ठेपला आणि पोट जरी गाड्या एवढे वाढले तरी कामांध विवेकहीन व दुष्ट लोक अशा स्त्रीशी रममाण होतच असतात. देवा, हाडे मांस विष्ठा मूत्र ह्यांनी स्त्री ही पूर्णपणे भरलेली असते. अशा घाणीत लोक समजून उमजून का बरे कामासक्त होतात? या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण 3 श्लोकांनी सांगत आहे. तो म्हणाला, उद्धवा, नीट लक्ष देऊन कामासक्तीचा विचार ऐक. श्लोक 9. जे मोहमदाने मत्त झालेले विवेकशून्य पुरुष असतात त्या पुरुषांच्या ठिकाणी देहात्मवादाच्या योगाने रजोगुण उत्पन्न होऊन त्यापासून अभिमान खवळतो. ज्याप्रमाणे मनुष्य मद्यप्राशन करून उन्मत्त झाला म्हणजे तो आपले हित विसरून जातो व मग निरनिराळे अनर्थ उत्पन्न करून आत्मघात करावायला सुद्धा प्रवृत्त होतो, त्याप्रमाणे आपण शुद्ध बुद्ध व नित्यमुक्त होणे यातच आपले खरे कल्याण आहे ही गोष्ट विसरून जाऊन रजोगुणाशी लंपट झाल्यामुळे तो रजोगुण त्या पुरुषाला कामासक्त बनवितो. अभिमान हा रजोगुणात रंगून गेला की तो दुःखरूपी भयंकर रजोगुण अनावर वाढतो आणि त्यामुळे मन विकाराला वश होते. श्लोक 10. जेव्हा मन रजोगुण संपन्न होते तेव्हा प्रचंड संकल्प विकल्प उत्पन्न होतात आणि एकांतात आसन घालून बसले असताही ध्यानामध्ये स्त्रियेचे चिंतन होत असते. रजोगुणानेच कामासक्ती उत्पन्न होते. दुष्ट वासना उत्पन्न होऊन बुद्धीही दुष्टच होते. त्यामुळे चित्तामध्ये कामाशिवाय दुसरी स्फूर्ती उत्पन्नच होत नाही. जनात, वनात, एकांतात, जागृतीत, सुषुप्तीत, स्वप्नात, ध्यानात, मनात किंवा चिंतनात स्त्रियेशिवाय दुसरे काही आठवत नाही. स्त्रीच्या कामेच्छेचा सर्व ध्यास, तिचे हावभाव, तिचे अत्यंत मनोहर विलास, तिचे सुंदर लावण्य आणि तिचा सुरतरस ह्यामध्ये मन गडलेले असते. रतिसुखाचे सुख व स्त्रियेच्या किडेचा बडेजाव माजून त्यामुळे जो कामावर अनावर झालेला असतो त्याच्यापुढे नियमन चालतच नाही. धन, धान्य, पुत्र यांचे सुख असावे, इह लोकाचे व परलोकाचे सुख असावे अशी रजोगुणाची आश्चर्यकारक उत्कट इच्छा असते. पहा. श्लोक 11. जेथे रजोगुणाचा आवेश उत्पन्न होतो तेथे कामरूप ग्रह अद्भुत रीतीने पिसाळतो आणि जो पुरुष कामाने ग्रस्त होतो तो सदोदित कामाचाच अंकित होऊन राहतो. ज्याच्या मनात विचार नाही तो कामाची आंदण दिलेली बटीक होऊन राहतो. त्याला काम जसे जसे नाचवीत असतो त्या त्या विकाराने तो नाचतो. कामाचा अंकित झाला की पुढे त्याचे दुःख उत्तरोत्तर वाढतच असते. असे सकाम कर्मच करणे भाग पडते आणि तो अतिशय गर्विष्ठ होतो. जो रजोगुणाने अतिशय मोहात पडलेला असतो म्हणून इंद्रिये न जिंकलेला व अयोग्य असतो तो जन्ममरणाचा अंकित होऊन तदनुसारच सर्व कर्मे करतो. रजोगुणाची भयंकर पीडा आहे, त्याने सर्व लोक विषयांध केले आहेत. उद्धवा, रजावर लोलूप होणारे लोक अत्यंत निर्बुद्ध असल्याचे प्रसिद्धच आहे हे लक्षात ठेव. रजोगुणाने बद्ध केल्यानंतर महामोहाचा प्रवेश होतो तेव्हा भ्रमाची वावटळ सुटून तमोगुणही सैरावैरा फैलावतो. उद्धवा, प्राण्यांची बुद्धी खरोखर अशी असते हे लक्षात ठेव. म्हणून ते कामाचे सेवन करतात, विषयांची विरक्ती त्यांना होत नाही. आता तुझ्या मनात कदाचित असे येईल की तर मग तरुणोपायच खुंटला आणि प्राण्यांची सद्गती देखील खुंटली. ही विषयासक्ती अनिवार्य आहे. जीवाला तर अविद्येशी आणि विषयाशी संबंध त्यांची पीडा फार मोठी असते. अविद्येचा संबंध अनादि सिद्ध आहे, त्यामुळे नाना प्रकारच्या दृढतर कल्पना उठतात. अंतःकरण हेही अनादीच आहे आणि त्याची परिपूर्णता ही ओघानुसारच होत असते. त्यामुळेच विषयबुद्धीही दृढ होते आणि त्यागमुळी घडतच नाही. अंतःकरण सत्वापासूनच उत्पन्न होते ही गोष्ट खरी, पण ते कार्य मायेचे आहे हे लक्षात ठेव. तेथे सुखोपभोगाच्या सवयीने रजोगुण खवळला की त्याला आवरणार कोण? विचारी असतात तेही विषयाने बद्ध झालेले असतात, म्हणून तो विषयाचा त्याग ह्या लोकात होत नाही. उद्धवा, तुझी शंका हीच ना? त्या विषयीचा उपाय ऐक. विचारशील लोकांच्या ठिकाणी विषयवासना उत्पन्नच होत नाही. इतकेही करून कधी काळी त्यात विक्षेप आलास तर त्यांनी अभ्यास करावा. श्लोक 12. रज आणि तम ह्या गुणांनी कदाचित एखाद्या वेळी त्याच्या बुद्धीला विक्षेप घातलाच तर ज्ञात्याने आळस सोडून मनाला आवरून धरावे. स्त्रीचा देह हाडांचा आणि मांसाचा बनविलेला विष्ठामूत्रांचा कोथळा असल्यामुळे तिच्याविषयी विचार केला तर कंटाळा येतो. तिचा भोग तो केवळ नरकाचे साधन होय. याप्रमाणे स्त्रीच्या भोगामध्ये असलेले दोष दाखवून दिले
व मन विषयांपासून तत्काळ दूर करून ते नियमांनी आवरून धरावे असे सांगितले। अशा प्रकारे ही अत्यंत अनिवार्य मन अनावर होऊन नियमाच्या बंधनात सापडत नाही। अभ्यास करणाऱ्यांना ते मोठे अनावर होते, अर्थात त्याविषयी सामान्य लोक असमर्थच होत। तर बाबा नीट लक्ष देऊन ऐक, त्या मनोनिग्रहाचे जे लक्षण आणि साधन की जेणेकरून मनाला आळा बसेल तेही सांगतो। श्लोक 13। आळस आणि निद्रा यांना दूर झुगारून देऊन जो सावध चित्ताने ब्रह्मज्ञान धारण करतो तोच खरोखर माझ्या चित्स्वरूपाच्या अभ्यासाला हळूहळू लागतो। अभ्यासाला लागले असता त्यातील पहिले काम म्हणजे आसन करावयास शिकावायचे हे होय। मूळ बंधावर आसन नीट घालून आसन जय करावयाला शिकावे। आसन जय साध्य झाला असता तो सहज योग मार्गाला लागतो आणि त्यावेळी अधिक अभ्यास केला असता प्राण आणि अपान यांचीही समान स्थिती होऊ लागते। विषय व हे मनाच्या आधी असतात। मन वायूला वश असते, ह्यामुळे अभ्यासाने वायूलाच वश करून घेतले म्हणजे मन आपोआपच स्थिर होते। ह्याप्रमाणे जो हळूहळू अभ्यासाने कालाचे सार्थक करतो तो विरक्त नसला तरी तो महान सामर्थ्यवंत असून परमार्थाविषयी तर फारच भुकाळू होतो। हरिचिंतनामध्ये मन एकाग्र करीत गेले म्हणजे प्राण आणि अपान हे दोन्ही वायू एकरूप होऊन जातात। वायूचा परिपूर्ण जय तो हाच, तो साधला म्हणजे सहजच योग साधन घडते। त्यावेळी प्राणापानांची समसमान जोडी सहाही चक्रांचे पदर फोडून टाकते। तेव्हा चित्त विषयांना सोडून देते व विषयही चित्ताला सोडून देतात। ह्याप्रमाणे ह्या अभ्यासाच्या मार्गाने वासनायुक्त इच्छेचा संबंधच तुटून जातो। ह्याच मार्गाने मी सनकादिकांना आत्मज्ञानाकडे वळविले। श्लोक 14। हे पहा, ह्याच उपदेशाने माझे सनकादिक शिष्य आपल्या अभ्यासाच्या सामर्थ्यानेच अलौकिक असे आत्मज्ञानाचे सौख्य पावले। असा तो उपदेश कोणता असे म्हणशील तर जो चित्त आणि विषय यांचा संबंध तोडून टाकावायचा तोच। हे मी त्यांना सांगून आत्मज्ञानाच्या अभ्यासाला लावले। मन जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे परब्रह्मच भरलेले आहे अशी भावना धरण्याची सवयच लागल्यामुळे सनकादिक ब्रह्मस्वरूप झाले। पहा, चित्ताला विषयांचा योग घडविणे हाच योग सनकादिकांनी साधला। त्यांना ह्याचा यथासांग उपदेश करावयास मीच श्रीकृष्ण स्वतः उपदेशक झालो। हे उद्धवने श्रवण करताच तो आपल्या ठिकाणी विचार करू लागला की मी तर श्रीकृष्णाला सोडून कधीच राहिलो नाही। असे असता सनकादिकांना ह्याने उपदेश केला तरी केव्हा? सनकादिक हे फार पूर्वीच्या काळी ब्रह्मरूप झालेले आहेत आणि हा कृष्ण तर ह्या काळातील देवकीचा मुलगा, त्याला हे गुरुत्व घडणार कसे? श्लोक 15। असे मनात आणून उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा, तू सनकादिकांना केव्हा उपदेश केलास? त्यावेळी मी का जवळ नव्हतो? देवा, ह्याच स्वरूपाने तू त्यांना योग सांगितला की दुसऱ्या कोणत्या रूपाने केला म्हणतोस? ते समजून घेण्याची मला इच्छा आहे। तो काळ कोणता, ती वेळ कोणती आणि त्याकरिता त्यांनी प्रश्न कसा केला ते आपण मला संपूर्ण सांगावे। हा उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण कृपेने गहिवरला आणि तो आपली हंसाची कथा आपणच सांगू लागला। श्लोक 16। महाप्रसिद्ध सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत। त्यांनी सत्य लोकांमध्ये अत्यंत गहन असा एक प्रश्न विचारला होता। तो हा की योगाची गती अत्यंत सूक्ष्म आहे आणि आत्मस्वरूपाची स्थिती समजण्याला परम दुर्घट आहे। ती कशी समजेल असा बिकट प्रश्न त्यांनी आपल्या पित्याला विचारला। श्लोक 17। सनकादिकांनी विचारले, चित्त हे स्वभाव धर्माप्रमाणेच विषयांमध्ये आसक्त असते, म्हणून ते नेहमी विषयातच गुंतून राहते। त्याचप्रमाणे विषय असतात तेही चित्तामध्ये शिरून वासनेच्या रूपानेच त्याला चिकटून राहतात, म्हणून तेथून कधीही निघू शकत नाहीत। फळ आणि काळ ही दोन्ही नसली तरी त्या वेळचे आंबे गोडच असतात, त्याप्रमाणे विषय हे एकदा चित्तात शिरले की तेथून कधी निघत नाहीत। लग्नाची स्त्री माहेरी गेली तरी ती मनातून लांब जात नाही, त्याप्रमाणे विषयही चित्ताला जखडून बसलेला असतो। यास्तव चित्त आणि विषय यांची परस्पर पूर्ण ताटातूट मुमुक्षांना घडणार कशी, ह्याच्या निरसनार्थ एखादा उपाय योग स्वामीने यथासांग सांगावा। श्लोक 18। ज्याला अग्रपूजेचा मोठा मान आहे, सर्व देवांमध्ये ज्याचा महिमा श्रेष्ठ आहे, त्या ब्रह्मदेवाला श्रेष्ठ देव म्हणावयास त्याचा हा मोठेपणाच कारण आहे। जो स्वतः चराचर सृष्टी उत्पन्न करतो
जो वेदांचे वसतिस्थान आहे, त्या ब्रह्मदेवाला त्याच्या श्रेष्ठ पुत्रांनी असा मोठा गहन प्रश्न विचारला. पण त्या प्रश्नाचे यथायोग्य उत्तर कसे द्यावे हे ब्रह्मदेवाला खरोखर कळले नाही. कारण कर्मांच्या योगाने त्याची बुद्धी मंद झाली होती. त्याला ज्ञानोपदेश करण्याची सूचना प्रश्न तर अत्यंत गहन पडला. त्यामुळे ब्रह्मदेव वेडा होऊन राहिला. त्याला मुळीच शब्द बोलवेना. तेव्हा तो माझे चिंतन करू लागला. सत्य लोकांमध्ये सर्वांच्या देखत सनकादिकांनी प्रश्न केलेले ऐकून ते आपल्याला मुळीच कळत नाहीत असे म्हणवेना आणि उत्तर सांगावे जावे तर त्याविषयी काहीच ज्ञान होईना असे ब्रह्मदेवाला मोठे संकट पडले. स्पष्ट असे काहीच सांगता येईना असे परम संकट पाहून त्याने मग ज्ञान श्रेष्ठाचे चिंतन केले. श्लोक 19. पुत्रांचे अज्ञान नाहीसे करण्याकरिता आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले म्हणून ब्रह्मदेव माझे स्मरण करू लागला. तेव्हा माझेही मन कळवळले. ब्रह्मदेव माझ्याच पोटचे अपत्य होय. त्याच्या दृष्टीवर कर्माच्या जाळेतेने अज्ञानाचा पडदा आला होता. तो तात्काळ काढून टाकण्यासाठी मी केवळ हंस झालो. त्यांनी फार गहन प्रश्न केला होता. तो परमहंसाचे परमतत्व अशा त्या प्रश्नातून पार पाडण्यासाठी मी हंसाचे स्वरूप धारण केले. वर्ण किंवा व्यक्ती यांच्या पसाऱ्याला स्पर्शसुद्धा करीत नाही असा तो मी श्वेतवर्ण असून स्वयंप्रकाशच आहे. तो मी ब्रह्मदेवाच्या पुत्रांना उपदेश करण्यासाठी स्वतः राजहंस झालो. खरोखर ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याच्या कामात गुंतला होता. म्हणून त्या कर्माने त्याची बुद्धी जड झाली आणि आत्मज्ञानाची सिद्धी तो विसरून गेला. मी कर्माचा अधिकारी आहे असे जो म्हणतो तो त्याच वेळी देह धारण करणारा होतो. तो परमार्थाच्या नगरात केवळ बाह्य स्वरूपाने कधीच शिरवायचा नाही. न कर्मणा न प्रजया ब्रह्मप्राप्ती ही कधी कर्माने होत नाही आणि पुत्राच्या द्वारेही होत नाही अशी वेदोक्ती आहे. अशा प्रकारे श्रुती कर्माचा निषेध सांगून त्याचा त्याग करविते. त्याच कर्माने ब्रह्मप्राप्ती होईल असे जे म्हणतात ते ज्ञाते असले तरी अज्ञानी होत. मी ब्रह्मदेवाला उपदेश केला होताच, पण शेवटी कर्माने त्याला जाळले आले. मग तो कर्माने केवळ कर्मठच झाला आहे. त्याला मुक्ती कशाने प्राप्त होणार? ब्रह्मदेव हा त्रिभुवनात सर्वांच्या अदृष्टाचा जाणता असून तो सुद्धा कर्मजाड्याने विषयी झाला. मग इतरांची ती कथा काय? यामध्ये मोठमोठे ज्ञाते सुद्धा फसले. पुत्रांच्या प्रश्नाचे उत्तर सांगताना ब्रह्मदेवाचे ज्ञानही उज्ज्वलित होईल अशी संधी साधून मी सत्यलोकात उतरलो. प्रश्न करणारे सनकादिक आणि वक्ता ब्रह्मदेव. पण त्या दोघांनाही जेव्हा संकट पडते तेव्हा मी तेथे प्रगट झालो. खरोखर हंस जसा दूध नासू न देता त्यातील दूध आणि पाणी वेगळे करतो, त्याप्रमाणे सार कोणते आणि आसार कोणते हे निवडण्याकरिता मी ज्ञानाने चतुर असा राजहंसच आहे. पूर्व पुण्याईचा साठा असल्याशिवाय किंवा द्रव्य किंवा दिव्य विमानाशिवाय स्वतः प्रवास करून सत्य लोकांमध्ये कोणाचाही प्रवेश कधीही घडत नाही. पण मी पापपुण्यांच्या पलीकडचा आहे, त्यामुळे मला पापपुण्यच नाही तरी असा मी पंखांनी किंवा पायांनी चालून सर्वत्र पाहिजे तेथे पाहिजे तेव्हा जाऊ शकतो. मी त्या सत्यलोकाला अकस्मात मी हंसरूपाने आलो. त्या मला पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटले. श्लोक 20. केवळ परब्रह्मस्वरूप अशी माझी श्रेष्ठ मूर्ती त्या मला हंसरूपाने येताना पाहून सर्व देव उभे राहून मला सामोरे आले आणि त्यांनी मला माझ्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मलोकात वेद हे मूर्तिमंत असतात, तेथे पुण्य ही मूर्तिमंत असते. सत्यलोकात सत्य हे मूर्तिमंत आहे आणि तपादी सर्व तेथे मूर्तिमंत असतात. त्या सर्वांच्या देखत तू कोण असे जर ब्रह्मदेवाने मला विचारावे तर तसे विचारले असता त्याच्याकडे अज्ञानपणा येईल. म्हणून तो मौन धरूनच बसला आणि ब्रह्मदेवाला पुढे करून त्या सनकादिकांनी स्वतः मला प्रश्न केला की तुम्ही कोण आणि कोठचे? श्लोक 21. त्यांनी ब्रह्मदेवाला जो प्रश्न केला होता त्यातील मथितार्थ मला जाणता यावा म्हणून त्यांनी मला विचारले की तू कोण? असे ते अत्यंत चतुर व जिज्ञासू होते. त्यावर स्थूलदेह, लिंगदेह आणि कारणदेह ह्याशिवाय असलेली वस्तू चैतन्य स्वरूप आहे हे सांगण्याकरिता त्या प्रश्नाचे खंडन मी 3 श्लोकांनी केले असे समज. त्यांच्या प्रश्नाचे खंडन करून नित्य विवेकाचे ज्ञान मी त्यांना सांगितले. तेच निरूपण तू ऐक. उद्धवा, तुला मी सनकादिकांप्रमाणेच मानतो हे लक्षात ठेव. म्हणूनच त्यांना जे ज्ञान सांगितले ते तुलाही सांगेन म्हणतो. ऐक. ते ज्ञान अत्यंत श्रेष्ठ असून जुनाट आहे.
ह्याकरिता उद्धवा लक्ष देऊन ऐक असे भाषण ऐकून उद्धवाने मनाचेच कान पसरले. स्थूल देह व सूक्ष्म देह यांना मागे टाकून उद्धव हा सर्वांगाने कर्णरूपच झाला. म्हणून श्रीकृष्णाने स्वतः आपण होऊन त्याला गुप्त ज्ञान सांगितले. देवालयात रत्नाची खाण सापडावी, त्यात परिस सापडावा आणि त्या परिसापासून अमृताचा पाझर फुटावा. त्याप्रमाणे त्या उद्धवाला मोठे भाग्य प्राप्त झाले होते. श्रीमद भागवत सांगणारा श्रीकृष्णासारखा वक्ता मिळाला. आणखी त्यामध्ये ही हंसगीताची कथा श्रीकृष्ण मोठ्या आवडीने सांगू लागले. अहो, सनकादिकांचा जो वाटा तो आपण होऊन श्रीकृष्ण स्वतः उद्धवाच्या हातात देत होता, तेव्हा त्याचे भाग्य किती वर्णन करावे. वक्ता हा स्वतःच ब्रह्मस्वरूप, तोही ब्रह्मकथेचाच उपदेश करणार, तेव्हा सहजच परब्रह्म गुरु झाले एवढे उद्धवाचे भाग्य. म्हणून आत्मभावाने भाग्यवंत व जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध असा उद्धवच होय, ज्याच्याकरिता स्वतः ज्ञान समर्थ असा जगन्नाथ प्रसन्न झाला. श्लोक 22. परमात्मा सर्वत्र एकच आहे, त्यात मी आणि तू हे मुळी शिरतच नाही. म्हणून तू कोण हे जे भाषण आहे ते व्यर्थ शब्दांची बडबड होय. तुम्ही जो प्रश्न केलात त्याला प्रत्युत्तर द्यावायला वक्त्याला जागाच नाही, कारण मी तूपणा म्हणून काही दिसतच नाही. हे न जाणून तुम्ही प्रश्न केलात, पण हे मी जाणत असून त्याचे उत्तर तुम्हाला काय द्यावे. मी तूपणा हाच मुळात नाही, म्हणून तुम्ही विचारलेला तो प्रश्न मिथ्या आहे. नाम, रूप, वर्ण, व्यक्ती हे काहीच नाही. आपली जात आणि परकी जात नाही. म्हणून हे विप्र हो, तुम्ही केलेले भाषणही खरोखर सत्यत्वाने होऊच शकत नाही. चारही पुरुषार्थ पूर्ण करणारे अशी तर ब्राह्मणांच्या नावाची मोठी ख्याती आहे. पण विप्र हो, त्या तुम्हाला खरोखर ज्ञानाचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. जर अनेकत्व असेल तरच तू कोण असे विचारणे शक्य होईल. आत्म्याच्या ठिकाणी असा प्रश्न मुळीच करता येणार नाही. आत्म्याच्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होऊच शकत नाही. म्हणून जर देहाविषयी म्हणत असाल तर तेथेही असा प्रश्न उपस्थित होत नाही. देहाच्या ठिकाणी तो लागू पडत नाही. श्लोक 23. कारण ब्रह्मदेवापासून ते मशकापर्यंत देह म्हणून तेवढा पंचभूतात्मक आहे, तेव्हा त्यात तू कोण असे म्हणाव्याला वेगळेपणा दिसतच नाही. कडी, कुंडले, मुकुट, माळा, हातातील अंगठ्या, कमरपट्टा किंवा इतर अलंकार डोळ्यांनी पाहिले असता त्यात सोन्याशिवाय दुसरा अंशही दिसत नाही. किंवा घागर, मडके, वेळणी, परळ, रांजण, माथणी ही पाहिली तर त्यातही मातीशिवाय दुसरे काहीच असत नाही. त्याप्रमाणे सर्व देहामध्ये देहपणाने पंचमहाभूते समसमान असतात, तेव्हा तेथे तू कोण असे म्हणाव्याला वेगळेपणच असत नाही. ब्रह्म हे ब्रह्मपणाने समसमान आहे आणि प्राणी प्राणित्वाने समान आहेत, तेव्हा तेथे प्रश्नोत्तीची भाषा सुरू करणे व तू कोण असे विचारणे हा अनर्थच होय. किंवा आपल्यालाच आपण जो कोणी तू कोण म्हणून प्रश्न करील तो अत्यंत भ्रमाने भुलला म्हणून समजावे. तो आत्मज्ञानच विसरला. तुमच्या प्रश्नाच्या अर्थाचा विचार करू लागले असता एवढा अनर्थ दिसतो, त्यात काहीच परमार्थ दिसत नाही. म्हणून तू कोण हा तुमचा प्रश्न व्यर्थ होय. देहाला तू कोण असे आत्मा जेव्हा स्वतःच विचारतो तेव्हा त्याच्या आत्मत्वाला वेड लागले व तो अतिशय भ्रमाने भ्रांतीत पडला असे होईल. दोराच्या अंगामध्ये काही सर्प नसतो, तो त्याच्यावर भ्रमाने भासतो. त्या सर्पाला जर तू कोण असे दोरच विचारेल तर ते खोटे. उद्धवा, अशा रीतीने त्यांच्या प्रश्नाचे खंडन मी त्यावेळी केले हे लक्षात ठेव. त्या भाषणाने त्यांच्यातील भेदभावाचे निरसन मी करून दाखविले. प्रश्नाचे खंडन करण्याच्या निमित्तानेच कसली इंद्रिये आणि कसले प्राणी, जीव आणि शिव ह्यामध्ये भेद नाही असे त्यांना सुचविले. ह्याहूनही महाकारणाशी अभिन्न अशी जी गहन कथा म्हणजे आत्मज्ञान तेही मी त्यांना सांगितले. उद्धवा, लक्ष देऊन ऐक. श्लोक 24. हे पहा, माझ्याशिवाय तिळा इतकी सुद्धा रिकामी जागा नाही, तेव्हा व्याप्त आणि व्यापक या दोघांना सहजच अभिन्नत्व आहे. जे मनाच्या संकल्पाला येते त्याला शब्दपंडित भिन्न म्हणतात, परंतु माझ्या स्वरूपाचा जो भोवरा तेच मन ही अभिन्नपणाची खून त्यांना कळत नाही. कितीही सावधपणाने मनाला पाहू लागले तरी ते मुळीच दृष्टीस पडत नाही. परब्रह्मही तसेच पूर्णपणे अदृश्य आहे. म्हणून दोन्ही सारखीच चैतन्य स्वरूप होत. शिंपीच्या अंगी रूपे भासते, पण तेच रूपे तेथे खरे नसते. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपामध्ये मन हे केवळ कल्पनामय असे मिथ्या भासते. आता शब्दाच्या मोठेपणाचा विचार केला
तर शब्द हा स्वरूपाने ज्ञानमयच आहे. ज्ञानाच्या अर्थाशिवाय लेश मात्रही भाषण असू शकत नाही. वक्ता, वाच्य आणि वचन ही तिन्ही मीच आहे हे लक्षात ठेव. शब्द बोलणारा माझ्याशिवाय जगात दुसरा कोण आहे? मी वेदांचा वेद आहे असे समज. मीच खरोखर ओंकार स्वरूप आहे. मुख्य वाणी मीच आहे. शब्दाची जागा माझ्याशिवाय दुसरी नाहीच. दृष्टीचे जे देखणे पण आहे ते देखणेच मुख्य ज्ञान आहे. आत्मदृष्टीने चैतन्य स्वरूप असे पूर्ण ब्रह्मही तेच. डोळा मीच, पाहणारा मीच, दृश्य मीच व खरोखर द्रष्टाही मीच. माझ्याशिवाय पाहण्याची शक्ती त्रिभुवनात सुद्धा मुळीच नाही. डोळ्यांचा खरा डोळा मीच, सोज्वळ सर्वांग देखणा मी. माझ्याशिवाय पाहण्याच्या कलेला इतरांचा जिव्हाळा नाही. शब्दाला बोलविणारा मीच, कर्णामध्ये ऐकणारा मीच. अशा ऐक्य भावनेने पाहिले म्हणजे शब्दाची जी निशब्दता तेच परब्रह्म होय. कान, भाषण आणि श्रोता मीच, शब्दाच्या अर्थाला जाणणारा मीच व ज्याला कान आहेत असा ऐकणाराही खरोखर माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. नाक मीच, वास मीच, सुवास जाणणारा मीच, सुवासाला राहण्याचे ठिकाण माझ्याशिवाय दुसरे नाही. जिव्हा ही रसज्ञपणाने मोठी उत्तम आहे, पण ती केवळ चामडीच. ती बिचारी कापून टाकली असता ती गोडी आणि अगोडी जाणत नाही. रस मीच, रसना मीच आणि रस सेवन करणारा मीच. माझ्याशिवाय रसास्वाद जाणणारा रसिकपणा दुसरा नाही. इंद्रियांच्या ज्या इतर प्रवृत्ती आहेत त्याही खरोखर मद्रूपच आहेत हे लक्षात ठेव. सर्वांच्या अंतरात्म्यात आत्मस्वरूपात राहणारा मीच आणि क्रियाशक्ती तीही मीच. जे भ्रांतिष्ठ लोक असतात ते हा महाभूतात्मक देहाचा गोळा माझ्याहून निराळा आहे असे म्हणतात. सर्व व्यापक अशा मला सोडून तो निराळा कोठे राहू शकेल? ज्याप्रमाणे पाण्यातील पाण्याच्या लाटा पाण्याच्याच स्वरूपाने पाण्यात मजेने खेळत असतात, त्याप्रमाणेच माझ्या स्वरूपामध्ये अनेक देह मत स्वरूपानेच पूर्णपणे असतात. किंवा एखाद्या वेळी तुपाची थिजून पोतळी झाली तरी ती काही तुपपणापासून वेगळी नसते. त्याप्रमाणे माझ्यामध्ये हे जीव झाले आहेत. पाण्यामध्ये पाण्याचीच झालेली गार पाण्यामध्ये साखर आहे अशी भासते. त्याप्रमाणे माझ्यामध्येच हे चराचर उत्पन्न होऊन खरोखर माझ्या स्वरूपात अभिन्नच आहे. ज्याप्रमाणे एकटा एक तंतू स्वतःनेच स्वतःच्या आत विणलेला असतो तरी त्याला वेगवेगळे तंतू असे म्हणतात, त्याप्रमाणे माझ्यामध्ये जग भासते. तंतू पाहू लागले तर वस्त्रपणा दिसत नाही. ज्याप्रमाणे आत्म्याला पाहू लागले असता जगच नाहीसे होते, अशा ऐक्य तत्व दृष्टीने पाहिले असता अनायासे सर्व परब्रह्म आहे असे वाटते. असा ऐक्य भावाने मीच एक सर्वात्मा व सर्वात्मक आहे हा विचार निश्चयपूर्वक बुद्धीने निसंशय जाणावा. सर्व ठिकाणी एक मीच आहे हाच दृढ निश्चय धरला असता मग इतर साधनाचे काही कामच नाही. तो जागच्या जागी नित्यमुक्त होतो. सर्वत्र भरलेला आत्मा चैतन्य स्वरूप आहे असे जाणणे हे आत्मज्ञान अत्यंत सुलभ आहे. उद्धवा, मी हेच सांगून त्यांच्या भेदाचे खंडन केले. सनकादिकांचा जो पूर्वीचा प्रश्न ब्रह्मदेवादिकांना सुद्धा अडचणीत पाडणारा होता त्याचेही उत्तर देताना मी अशा प्रकारे विवरण करून त्यांना ज्ञान सांगितले. श्लोक 25. तुम्ही ब्रह्मदेवाला जे विचारले की चित्तामध्ये विषय शिरले आणि चित्त विषयात शिरले म्हणजे ते काही निराळे करता येत नाही आणि विषय त्याग केल्याशिवाय ब्रह्मज्ञान तर कधीच होत नाही, तेव्हा तोही त्याग कसा करता त्याचे खरे लक्षण पूर्णपणे सांगतो ऐक. हे पहा, वित्त आणि विषय हे काही जीवाचे आत्मस्वरूप नव्हे. ही दोन्ही उपाधीच्या योगाने प्रवाह रूपाने देहाला लागलेली आहेत. कर्तृत्व रूपाने आणि भोक्तृत्व रूपाने अंतःकरण हे विषयी झालेले असते. त्यामुळे दोन्ही देहाचे कारण जो अहंकार तो खवळतो. त्याने विषयांच्या नादी लावून चित्त भुलविले की मनुष्य आत्मस्वरूपाला विसरतो. त्यामुळे जीव आणि मन यांचे तादात्म्य अतिशय दृढ होऊन राहते. चित्तच जर जीवाचे स्वरूप असते तर ते विषयाला लुब्ध झाले नसते. जीवाला ह्या दोन्ही उपाधी येथे अभिमानाने वाढविलेल्या आहेत. ज्याप्रमाणे पुरुष आपल्या खऱ्या देहाला विसरून स्वप्नातील देहावरच त्याची अत्यंत आवड असते, त्याप्रमाणेच जीवाचीही येथे दशा झाली आहे. नित्य, शुद्ध, मुक्त आणि ज्ञानरूप असे जीवाचे स्वरूप आहे. त्याला अभिमानाने हे मिथ्या बंधन लावून दिलेले असते. ह्याकरिता अभिमान सोडून द्यावा.
तेव्हाच सर्व बंधन तुटते आणि तो अभिमान जाणण्याकरिता माझे भजन करावे. परंतु वैराग्याशिवाय माझी भक्ती ही खरोखर पोचटच आहे. म्हणून वैराग्यासह वर्तमान जेव्हा माझी भक्ती उत्पन्न होते तेव्हाच जीवाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. हृदयामध्ये विषयाचे अस्तित्व मुळीच नाही आणि सर्व प्राणीमात्रामध्ये भगवंताची भावना असते. अहो, हीच वैराग्ययुक्त भक्ती होय. ती प्राप्त होईल तेव्हाच माझ्या स्वरूपात जीवाचा प्रवेश होईल. खरे म्हटले तर जीव हा मत्स्वरूपीच आहे, पण त्याला देहाभिमान पोषित असतो. ह्याकरिता सदा सर्वदा प्राणीमात्राच्या ठाई माझीच भावना ठेवली असता आपोआपच मत्स्वरूप प्राप्त होते. जीवाला मत्स्वरूप प्राप्त झाले की विषय व चित्त ह्या दोघांचेही सहजच त्याग घडतो, कारण ती दोन्ही मिथ्याच आहेत. पहा, त्याग न करताच हा त्याग घडतो. हे पुत्र हो, तुम्ही चित्ताचा आणि विषयाचा त्याग विचारलात, हे फारच उत्तम होय. तो मी तुम्हाला यथासांग सांगितला. हा ज्ञानमार्ग अत्यंत शुद्ध असा आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या दोघांचाही भास मिथ्या आहे, तरी सुद्धा जीवाला एवढे बंधन घडते, त्याला काहीतरी तसेच कारणही असले पाहिजे. अशी जर मनात काही कल्पना येईल, आकाशाच्या पुष्पांची माळा कधी कोणी गळ्यात घातली आहे, मृगजळात तारू बुडाले असे कोणीतरी डोळ्याने पाहिले का? त्याप्रमाणे खऱ्याला खोटे बाधक होऊन कधीही बाधा करू शकणार नाही, अशी ही कल्पना तुम्ही कल्पक आहात म्हणून तुमच्या मनात येईल, तर त्याचेही समाधान ऐका. तर आता सावध चित्ताने ऐका. मी ते निरूपण सांगतो की ज्याच्या योगाने जीवाला लटकेच बंधन दृढ झालेले आहे. श्लोक 26. अनादी अशा संसार मालिकेमध्ये विषयांचा उपभोग नेहमी घेतला आणि देहाने वारंवार त्या विषयांचे सेवन केले म्हणजे ते चित्तामध्ये वतनदार होऊन बसतात. चित्ताला विषयांची अत्यंत प्रीती असतेच, त्यामुळे विषयासक्ती वाढते आणि ते एकदा विषयात घुसले म्हणजे मुळीच परत फिरत नाही. बुद्धीला विषयांचे ध्यान लागले आणि चित्तात विषयांचे चिंतन सुरू झाले म्हणजे त्या विषयासाठीच मन तळमळू लागते. जेणेकरून विषयाभिमान उत्पन्न होतो. विषयामध्ये अभिमान खवळला म्हणजे दोन्ही देहांना दृढ बंधन प्राप्त होते. तेच जीवाला अत्यंत कठीण, महाभयंकर व दुस्तर होते. तेव्हा मग त्या देहाचे जे विकार असतील ते तो खरोखर आपलेच मानतो. आंधळा मी, पांगळा मी, पोट भरलेला पुरुष मी, किंवा स्वरूपाने सुंदर तो मी व ज्ञाता तोही मी, देह तोच मी असे चित्तामध्ये मानून भोळेपणाने आत्मस्वरूप विसरून जातो. जीवाला हे मी, हे जे मिथ्याबंधन असते तेच खरे असा त्याला अभिमान वाटतो. बुद्धिबळाचा खेळच मुळी खोटा, तेव्हा त्यातील पराजय आणि जय हेही निष्फळच होत. तरी तो खेळ खेळत राहणाऱ्याला त्याचा अभिमान भयंकर वाढतो. त्याप्रमाणे जीवालाही देहाचे बळ असते. त्या खेळातले घोडे, हत्ती असतात ते काय मूळचे जिवंत असतात आणि मग ते मारले म्हणून खेळणारे लोक भांडतात. त्याप्रमाणे जीवांनाही जन्माचे फेरे आहेत. हे जीवाचे बंधन नष्ट करण्यासाठी देहाभिमान निखालच सोडून द्यावा. अभिमान सोडला असता सहज मद्रूपपणा प्राप्त होतो. जीवाने माझी स्वरूपता साध्य केली की विषय व चित्त ह्यांचा सहज त्याग घडतो, कारण माझ्या स्वरूपामध्ये अहंता आणि विषय यांची वार्तासुद्धा नाही. जेव्हा बुद्धिबळाचा डाव संपतो तेव्हा ज्याप्रमाणे राजा, प्रधान आदी करून सारी मोहरी लाकडेच होतात, त्याप्रमाणे अहंकार नाहीसा झाला की मग प्रपंचही मिथ्यत्वाने उडून जातो. स्वप्नातील बायका, मुले, आप्त इष्ट, द्रव्य आणि स्वतःचा देह यांचा झालेला अभिमान जागेपणा प्राप्त होईल तेव्हा स्वतःच्या स्वप्रदेहासह मिथ्या होतो. त्याप्रमाणे माझे स्वरूप प्राप्त झाले की मग देह कशाचा, अहंता कशाची, विषय आणि चित्त यांची तर गोष्टच नाही. तीन गुणांनाही अस्तित्व नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये जो तिन्ही अवस्था रूप होऊन राहतो तो जीव अवस्थाहीन होऊन परमात्म्यामध्ये कसा मिळतो अशी काही कल्पना मनात आणाल तर त्या जीवाला मुळे अवस्थाच नाहीत. तो त्या तीन प्रकारच्या गुणांचा स्वभावधर्म असून त्यापासून उत्पन्न होणाऱ्या तिन्ही वृत्ती बुद्धीच्या असतात.